व्हिडिओमध्ये मी त्र्यंबकेश्वरवरून निघाली होती. आम्ही रस्त्यात तर इथे अडकले कारण की आमची गाडी खराब झाली आहे. सो आता माहिती नाही मला किती उशीर होईल. सो बघूया आता गाडीला काहीतरी प्रॉब्लेम झाला, ऑइल पडतंय वाटतं. सो आता इथे थांबलेत आम्ही, माहिती नाही किती उशीर होईल देखते. सो गाईज फायनली आम्ही इथे जेवायला आलेत आणि गाडी खराब झाली. हो सांगितलं गाडी खराब झालेली आहे आमची. आणि आमची वहिनी बिचारी लग्नाला जाणार होती, ते कॅन्सल झालेलं आहे. मजा. आणि मम्मी आमची कोपऱ्यात बसलेली आहे. कसं आहे एवढं लाजवाब आहे. सो ही 200 रुपयाची प्लेट आहे, ह्याच्यासोबत छास पण आहे. आणि जतीनने मला खावडवलं ना, तर हा मुलगा बघतोय मला आता खालती बघतोय. बघितलं कोण आलंय, बघितलं. जेवण हे खूप सुंदर होतं, पण वॉशरूम एकदम घटिया होतं. म्हणजे जेवण जर तुम्ही एवढं चांगलं देतात तर वॉशरूम ॲटलीस्ट चांगलं ठेवलं पाहिजे, आणि ते पण हायवेला. तुमचं काय म्हणणं आहे? तर मी तुम्हाला हे सांगते की मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की गाडी आमची खराब झाली आहे. सो गाडी आमची खराब झाली आहे आणि आम्हाला जवळजवळ 2 तास इकडेच ह्या हॉटेलमध्ये राहावं लागणार आहे. आणि इथे राहण्याची वगैरे तशी काही सोय नाही आहे, पण जेवलो आम्ही. सो त्याच्यामध्ये आमचा अर्धा 1 तास गेला. सो आता अजून पण गाडी रिपेअर नाही झाली आणि आम्हाला अजून खूप लांब जायचं आहे. सो तुम्हाला मी दाखवते की आम्ही कोणत्या हॉटेलला जेवलो ते. सो बघा. सो गाईज फायनली 2 ते 2.5 तासानंतर आमची गाडी बनवून रेडी आहे. आणि तिथपर्यंत आम्ही या हॉटेलमध्ये होतो. जवळजवळ मी स्वतः 4 थम्सअप आणि 2 बिस्लेरीच्या बाटल्या पिलेत. सो आता गाडी आमची आली आहे, आम्ही निघतोय आता. हां, तुम्हाला सांगायचं राहिलं गाडीला प्रॉब्लेम काय झाला होता. गाडीला असं म्हणतात की, मला तर काही आयडिया नाही गाडीबद्दल, पण असं बोलतात की ACचं फ्रंटला काहीतरी असते मशीन, ती तुटली होती. सो त्यामुळे प्रॉब्लेम. सो दादा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झालेला आहे फायनली 2-2.5 तासानंतर. फायनली आमचे जे ड्रायव्हर आहेत ते खूप हुशार आहेत. त्यांनी जाऊन तिकडे सर्व काही ॲडजस्टमेंट करून आम्हाला सेफली गाडीत परत बसवलं. आता आम्ही जाते. खूप ऊन आहे बाबा, हदच्या बाहेर ऊन आहे. सो आता बसतोय आम्ही गाडीत. बराबर लगा है ना? हाँ, कुछ गिरने वाला नहीं है ना? पक्का ना? चलो सेफली जा सकते ना हम लोग जा सकते हैं ना? चलो लेट्स गो. गणपति बाप्पा मोरया. मक्खी आ गया, 1 मिनट है. मक्खी आ गया, अंदर मक्खी आ गया, बहुत सारा मक्खी है. फायनली आम्ही पोचलेले आहेत, पण आम्ही जाणार होतो वहिनीच्या बहिणीच्या लग्नाला, पण आमच्या मध्येच प्रॉब्लेम झाला. तुम्हाला माहिती आहे, आमची कार खराब झाली. सो आम्ही कधी पोचले तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. आम्ही पोचले जेव्हा मुलीची विदाई होते तेव्हा, फक्त रडायला चालले जाता आम्ही. जेवण बिवण सगळं बाहेर झालं, आता फक्त जाऊन रडूया थोडंसं. सो आम्ही आता पोचू 2 मिनिटात. देखा मैंने पढ़ा था ना, ते बघ कामगार संस्कृती भवन. तर बघते मरून तिकडे आता ती काय पोर जाईल, मग काय लावा साईडला, इथे साईडलाच लावा. मरून दे, मला लाज वाटते. जावा रडायला.
झालेली आहे आणि मी रडलेली आहे थोडीशी आणि आता आम्ही चाललेत वहिनीच्या घरी. सो हे बघा, हे VIP बसणं आहे. थोडं ती विलायटी चिंच काढून दे. विलांची चिंच सांगतात तिला आम्ही विलायटी चिंच बोलतो. नाचत नाचत काढणार आहे. 1 2 3. अरे हवा साथ नाही देत आहे तुला. काढून दाखव ना. बघ नाही जमला. पकड लिया. दाखव. छान आहे. दे मला. खाऊन दाखव पटापट. कच्ची आहे थोडी. खाऊन दाखव पटापट. दूध बीत नाही घेत ना. सांगतात पाहिजे हे आमरस, कुरडया, पुरणपोळीसोबत खाणारा आमटी आणि कांदा भजी आहे ना. सो हे आहे आमचं डिनर. नाही ॲक्च्युली येताना खाऊन झालेले. आणि आपण कसं राईस विचारतो ना. सो मी राईस विचारलं होतं पण इथे राईस नाही का. सो हे आमचं डिनर आहे. सो गाईस, व्हिडिओ हा पण इथे स्टॉप. माझा फ्रेंड भेटलाय मला. हाय कर. हाय. सो हा माझा छोटा फ्रेंड भेटलाय मला. आजच्यासाठी इतकंच आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका. बाय.